दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या गेल्या काही काळात वारंवार रुपाली चाकणकर यांना लक्ष्य करतायत। त्यांनी खरात प्रकरणात पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांवरती टीकेची झोड उठवली आहे। रुपाली चाकणकर यांना पक्षातूनच त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी केली आहे। चाकणकरांना सहआरोपी करा अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेली आहे। राज्य महिला आयोगाने तातडीने त्याच्या मुसक्या आवळणं गरजेचं होतं। तिथं हजर होऊन त्या पीडितीला आधार देणं गरजेचं होतं, परंतु त्याच याच्यामध्ये सहभागी होताना दिसलेल्या आहेत। त्या कशा तर त्या संस्थेवर सदस्य आहेत आणि त्याच्या पलीकडे वर्षापूर्वी जेव्हा तिथल्या लोकल खबरदार पुढारीनी त्या बंधू बाबाचा भांडाफोड केला तेव्हा खुद्द दस्तूर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतःच्या लेटर हेडवर त्या पत्रकाराला धमकी दिली, तुम्ही खोटी माहिती देत आहात, तुमच्यावर कारवाई करील आणि त्यांच्याकडनं जबरदस्तीचा माफीनामा घेतला। महिला आयोगाला कुणी अधिकार दिला होता? संविधानिक पदावर बसून रॅकेट चालवलं जातं, महिलांवर बलात्कार करण्यासाठी बंधू बाबाला मदत दिली जाते, खोट्या महिला उभ्या केल्या जातात, व्हिडिओ केले जातात, ब्लॅकमेलिंग केले जातं, अनेक पुरावे आहेत आणि हे यातले काही पुरावे माननीय अजितदादांना देण्यात आले होते। संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये अजितदादांनी त्यांच्याकडे राजीनामा मागितला होता। त्यावेळी सुनील तटकरे साहेब जे आमचे प्रांत अध्यक्ष आहेत त्यांनी तो राजीनामा थांबवला। आता तो राजीनामा झाला असता तर हे प्रकरण घडलं असतं का? हे 58 व्हिडिओमध्ये कुठले नेते मंडळी आहेत ते काढणारच आहे, त्याच्यामध्ये जर सापडले तर हे सगळेच सहआरोपी होतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.